खरं म्हणजे तर लहानपणापासून मला भजनाची आवड होती आणि कीर्तनाला पण सप्ताह असला की मी कीर्तनाला ऐकायला देखील जायची. परंतु मी अशीच कीर्तन ऐकायची, यूट्यूबला पण ऐकायची. पण एक दिवस मी असंच म्हणजे माझं एम.कॉम झालेलं होतं. परंतु मी विचार करायची, मी एवढी शिकले, कला होती, परंतु मला काय करायचं हेच कळत नव्हतं. आणि नेमकी एक दिवस मी स्वामींच्या मंदिरात गेले. मी बाबांना विचारलं, बाबा नेमकी मी स्पर्धा परीक्षा पण करत होते. बाबांना विचारलं, बाबा नेमकी मी स्पर्धा परीक्षा करू की वारकरी संप्रदायाची निवड करू? ह्या दोन्हींपैकी दोन प्रश्न माझ्यासमोर उभे होते, परंतु मला काय करावं हेच कळत नव्हतं. मग बाबांनी मला सांगितलं की तू वारकरी संप्रदाय निवड. मी या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरात देखील यायची आणि विचार करायची काय करू काय करू. पण ह्या ठिकाणी पण मला तोच प्रश्न पडायचा की वारकरी संप्रदायच निवडायला पाहिजे. मग मी त्या संप्रदायाकडं वळाले आणि त्याच्यानंतर मग माझी सुरुवातच झाली आहे. शिक्षण म्हणजे खरं तर लहानपणी गावातली शाळा होती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणखेल या ठिकाणी झालं. चौथी नंतर मी आण्याला भाऊसाहेब बोरा अपंग कल्याण केंद्र आणि या शाळेमध्ये मी हॉस्टेलला होते. 5 वर्ष मी त्या ठिकाणी राहिले. नंतर 8वीला परत मी न्यू इंग्लिश स्कूल धामणखेल या ठिकाणी आले. 8वी ते 10वी त्या हायस्कूलमध्ये मी शिकले. त्याच्यानंतर 11वीपासून तर एम.कॉम मी शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर या ठिकाणी शिक्षण माझं पूर्ण केलं. जॉब मी एक होंडा शोरूम म्हणून होतो जुन्नरचा, त्या ठिकाणी मी 3 वर्ष जॉब केला. त्याच्यानंतर मुंबई या ठिकाणी एका कंपनीमध्ये माझं सिलेक्शन पण झालेलं, परंतु मला त्या ठिकाणी वातावरण सूट झालं नाही. त्याच्यामुळं मी ते सोडून पुन्हा गावाला आले आणि त्या ठिकाणी नंतर वारकरी संप्रदाय नाही. पण आता एकंदरीत मी असा विचार केला आहे की मला नोकरी वगैरे काही करायचीच नाही, मला हे क्षेत्र पुढं चालू ठेवायचं. म्हणजे आत्तापर्यंत वर्षभरातच मी सुरुवात केलेली आहे, परंतु आत्तापर्यंत माझे 65 कार्यक्रम झालेले आहेत कीर्तन प्रवचन. कीर्तनाच्या माध्यमातून मी असा सल्ला देते की बाबा जोपर्यंत आपल्याला हा नरदेह जो मिळालेला आहे त्यामध्ये आपण देवाचं नामस्मरण चिंतन आपण केलं पाहिजे. त्याचबरोबर आईवडिलांची सेवा, गायीची सेवा आपण आपल्याकडून करून घेतली पाहिजे. परंतु आजकाल आपल्याला असं पाहायला भेटतं की माणसांना नामस्मरणाची गरजच राहिली नाही असे लोक वागतात ते. पण मला एक संदेश देऊ वाटतो की आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे, जे मानवी शरीर भेटलेलं आहे, त्यामध्ये देवाचं नामस्मरण, देवाचं चिंतन आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. मला तरी असं वाटतं आजकालच्या मुलांनी तरुण वयातच केला पाहिजे. परंतु मी सांगू इच्छिते, परंतु मला असं सांगावं वाटतं की तुम्ही शिक्षक व्हा, वकील व्हा, मोठे साहेब व्हा, पंतप्रधान व्हा, मंत्री व्हा, परंतु आपल्या जीवनामध्ये थोडाफार तरी आपण परमार्थ आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. मी सांगू इच्छिते की जोपर्यंत आपले शरीररूपी चांगले आहे, जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये ताकद आहे, जोपर्यंत आपली इंद्रिय शिल्लक आहे, तोपर्यंत आपण देवाचं नामस्मरण थोडाफार परमार्थ आपण आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. आपल्याकडं कितीही जरी संपत्ती असू द्या, प्रॉपर्टी असू द्या, किती तुम्ही पैसा कमवा, पण त्याच्यामध्ये आपल्याला सुख भेटणार नाही. आणि जर आपल्याला सुख समाधान जर पाहिजे असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे? परमार्थ केला पाहिजे. हे सुख आणि समाधान हे पैसे मिळून सुद्धा भेटणार नाही. ते सुख समाधान आपल्याला परमार्थमध्ये भेटू शकतं. म्हणून आपल्या तारुण्य अवस्थेतच मुलांनी परमार्थ केला पाहिजे, मला असं वाटतं. खरं तर माझा जीवन प्रवास जर सांगायचा झाला तर एकदम हालाकीचे दिवस आणि घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती. आम्ही 4 जण भावंड होतो. त्यामध्ये आम्ही 3 जणी बहिणी असेल आणि एक भाऊ असेल. आणि आई वडील देखील दुसऱ्याच्या शेतात काम करायचे, मोलमजुरीने काम करणारे माझे आई वडील. मग माझी आई देखील 2002 पासून जय हिंद कॉलेज इंजिनिअरिंग या ठिकाणी शिपाई काम करत होती आणि वडील देखील शेतमजुरीने कामाला जायचे. ज्या वेळेस माझा जन्म झाला तर जन्मताच मी अपंग होते एका पायाने आणि त्याच्यानंतरच आमची थोडी सुधारणा होत गेली. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर नंतर काही दिवस माझ्या मामाच्या इकडं आम्ही राहिला होतो. त्याच्यानंतर काही दिवसानंतर आमच्या गावामध्ये आलो. गावामध्ये आल्यानंतर आम्हाला घर देखील भेटलं आणि नंतर मग असेच दिवस आम्ही काढले. त्याच्यानंतर 2 बहिणींचे लग्न झाले. 11वीमध्ये असतानाच आमची परिस्थिती नव्हती शिकवायची आईवडिलांची, तर 11वीत असताना मोठ्या बहिणीचं लग्न झालं. त्याच्यानंतर तिचं खूप स्वप्न होते की मला डॉक्टर व्हायचं, परंतु परिस्थिती नसल्यामुळे 11वी सायन्स झाल्यानंतर तिचं लग्न करून टाकलं. त्याच्यानंतर दुसरी बहिणीचं 11वी कॉमर्स झालं आणि तिचं देखील लग्न करून टाकलं आणि 3 नंबर मी होते. परंतु मी 11वीला गेले. 11वीला गेल्याच्या नंतर 11वीचं ॲडमिशन माझ्या आईवडिलांनीच केलं. परंतु 12वीपासून तर एम.कॉमचा जो प्रवास होता तो मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर भाऊ पण माझा BSc झाला आहे.
तो आता आर्मीमध्ये आहे, 3 वर्ष झाले आर्मीमध्ये लागलेला आहे. परंतु त्याचा पण जो कॉलेजचं शिक्षण वगैरे होतं त्याला पण मी थोडीफार मदत केली, त्याचं शिक्षण मी पूर्ण केलं. जे खरं तर माझ्या आईवडिलांचा जो जीवन प्रवास होता त्या परिस्थिती आम्हाला जाणीव राहिली आणि त्या परिस्थितीनुसार आम्ही शिकलो. काही लोक नाही का व्यावहारिक दृष्टिकोनातून त्या वारकरी संप्रदायाकडे पाहतात किंवा एक प्रकारे पैसा येण्यासाठी तो वारकरी संप्रदाय करतात. पण मी ह्या उद्देशाने त्याच्याकडे पाहिले की जेणेकरून मला त्यामध्ये समाधान देखील मिळतं आणि सुख देखील मिळतं. या दृष्टिकोनातून मी याचा प्रचार करते आणि याच्यातून मला एक प्रकारचं समाधान प्राप्त होते, म्हणून मी हा परमार्थ करते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जो म्हणजे आपण जर सतत देवाचं नामस्मरण आपल्या जर मुखामध्ये जर घेतलं तर आपल्याला ते सुखाचं सुख आपल्याला प्राप्त होतं. मग मी आलेल्या जन्मामध्ये देवाचं नामस्मरण देवाचं चिंतन आपण केलं पाहिजे. जर आपल्याला आयुष्यामध्ये जर समाधानी जर राहायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. माझे जास्त करून फोकस याच्यावर असतो की आपल्या आईने आपल्या मुलावर योग्य संस्कार केले पाहिजे, कारण आईने जर योग्य संस्कार केले तर पुढची पिढी त्याच पद्धतीने घडेल. स्त्रियांना मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही संसार करता करता देखील परमार्थ थोडाफार केला पाहिजे, कारण किती जरी संसार केला तर त्याच्यामध्ये सुख नाही. जेवढा संसारामध्ये जेवढा आनंद आहे त्याच्या दुप्पट माझ्या परमार्थामध्ये आनंद आहे. म्हणून जीवनामध्ये मग परमार्थ आपण केला तर तो चांगलाच आहे. परंतु मला एक बहिणाबाईंची एक कविता आठवते. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसं कप बशीच घर, बशी बसे जागेवर कप हिंडे दारोदार. कप आणि बशी ही जीवनाची विसंगती आहे. बशी आपली निवांत बसलेली असते आणि कप मात्र फिरत असतो. बशी त्याची कधी कदरच करत नाही. मग त्याच्यापेक्षा जो संसारामध्ये जो आनंद आहे त्याच्या दुप्पट परमार्थामध्ये आनंद आहे. म्हणून परमार्थ आपण केला पाहिजे. संसारामध्ये किती सुख शोधलं तरी आपल्याला सुख मिळणार नाही महाराज. हा संसार आहे महाराज, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. संसारामध्ये जर आपण किती जरी सुखाचा विचार आपण केला तर त्यामध्ये सुख नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊन भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन भ्रतारा तू ये रे बा विठ्ठला. 12-16 गडानी अवघ्या कामिनी, 12-16 गडानी अवघ्या कामिनी, ओव्या गाऊन बैसोनी तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन बैसून तू ये रे बा विठ्ठला. जनी जाते गाईन किरत राहीन, जनी जाते गाईन किरत राहीन, थोडासा लाभ होईन तू ये रे बा विठ्ठला. थोडासा लाभ होईन तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊन कौतुके तू ये रे बा विठ्ठला. रामकृष्ण हरी.